जसं म्हटलं तसं की आधी सगळं कासव चालीने चाललं होतं, तर नवी मुंबईचं विमानतळ, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, तुम्ही एक टाइमलाईन सांगितली आणि वेळेत सगळं पूर्ण केलं. ते कसं काय साध्य केलं? म्हणजे कसं आहे की सरकारी प्रोजेक्ट म्हटलं की आम्हा नागरिकांना ना चला आता 15-20 वर्ष लागतील, याची सवय करून घेतली आता आम्ही, नाही का? आम्ही समजूतदार आहोत तसे. पण मग तुम्ही काय हातात चाबूक वगैरे घेतलात आणि हे सगळं कंप्लीट केलं का? मुळामध्ये हा जो अटल सेतू आहे ना, हा अटल सेतूचा कन्सेप्ट तयार केलाय JRD टाटांनी. बर 1962 मध्ये. त्यांनी 1962ला म्हटलं होतं की आपल्याला मुंबई आणि नवी मुंबई अशा प्रकारे जोडता येईल. त्यानंतर खूप प्रयत्न झाले, पण ते काही होत नव्हतं. सरकारने कोणी BOTवर करून पाहिला. ज्यावेळी मी आलो त्यावेळेस आम्ही याचं काम हातामध्ये घेतलं. तर हे सगळे जे प्रोजेक्ट मी करू शकलो याचं कारण मी एक वॉर रूम तयार केली होती. आणि या वॉर रूममध्ये आम्ही जेवढे स्टेक होल्डर्स आहेत, कारण एक प्रोजेक्ट करायचा तर त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, त्याच्यात वन आहे, त्याच्यात CRZ आहे, त्याच्यामध्ये रस्ते आहेत, त्याच्यामध्ये BSNL आहे, त्याच्यामध्ये अजून PWD आहे. असे 17-20 अथॉरिटीज केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्या परवानग्या घ्या, त्यांचे शिफ्टिंग करा. तर मी या सगळ्या प्रोजेक्टला वॉर रूममध्ये घ्यायचो, सगळ्यांना एका टेबलावर बसवायचो, तुमच्या काय अडचणी आहेत इथे सांगा आणि इथे परवानगी द्या. असं करत करत एक एक परवानगी आम्ही मिळत गेलो. मग याच्यामध्ये त्या ठिकाणी मायग्रेटरी बर्ड्सचा प्रश्न होता. त्या संदर्भात आम्ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे त्यांनाच काम दिलं आणि तिथे नव्याने आपल्याला बर्ड सँक्च्युरी कशी करता येईल ती आपण तयार केलं. मँग्रोव्हचा प्रश्न होता, नवीन मँग्रोव्हचा पार्क कुठे तयार करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचं नीट अलाइनमेंट केलं आणि हे सगळं करू नये हायकोर्टात लढावं लागलं, सुप्रीम कोर्टात लढावं लागलं. या सगळ्या लढाया आम्ही जिंकलो. आणि मग एक अजून प्रश्न होता की याच्याकरता आम्हाला जपान गव्हर्नमेंटनी पैसे दिले होते, म्हणजे कर्ज दिलं होतं. माझा आग्रह होता की कर्ज मला डायरेक्ट MMRDAवर पाहिजे, कारण MMRDA करताय. मग त्याकरता मला केंद्र सरकारपर्यंत जावं लागलं आणि केंद्र सरकारने कायद्यात बदल करून मला ती परवानगी दिली. आणि मग या सगळ्या प्रयत्नातनं शेवटी तो अटल सेतू जो आहे तो तयार झाला. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी पाठपुराव्याची आमची पद्धत आहे, मुंबई आणि MMR रिजनचे इतके प्रोजेक्ट, आणि म्हणून मी नेहमी सांगतो मी तयार केलेला एकही प्रोजेक्ट माझा नाही आहे. याची कल्पना कोणीतरी केली होती कधीतरी, पण माझं त्यातलं यश काय आहे तर हे सगळे प्रोजेक्ट मी एक्झिक्यूट करून दाखवले. जे नुसते कागदात आणि संकल्पनेत होते ते ऍक्च्युअल डिलिव्हर करून मी दाखवले.